या सामन्याचा सामनावीर आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवर्य सावंत सर यांच्या हस्ते सुरेश मोहिते यांना प्रदान होताना पाहत आहोत। पुढील होणारा सामना जंक्शन वर्सेस ईगल या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसेच या सामन्यामध्ये पंचांची प्रमुख भूमिका म्हणून येताना दिसत आहेत आपणास राहुल जाधव आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सुरेश मोहिते। फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर जंक्शन संघाचा हार्ड हिटर फलंदाज मल्ला आपल्याला पाहायला मिळत आहे। मल्ला यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तरुणपणापासून ते आजपर्यंत येथील 40+ सामन्यांमध्ये यांचे उत्कृष्ट असे फटकेबाजी आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज विकी पाटील, गोलंदाजाचे नाव आहे राजू। याच पद्धतीने स्क्वेअर कटच्या दिशेने उत्कृष्ट असा स्क्वेअर कट सचिन तेंडुलकर यांची एक छायाचित्र आपण पाहतो। त्याच बरोबर उत्कृष्ट असा षटकार लगावलेला आहे तो फलंदाज मल्ला यांनी। पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट करताना आपण पाहत आहोत फलंदाज मल्ला यांना। या षटकातील दुसरा चेंडू त्याच पद्धतीने टोलवलेला आणि या ठिकाणी झेल सुटतोय। नक्कीच हा झेल भरपूर महागात पडणार आहे तो ईगल संघाला आणि याच पद्धतीने 2 धावा पूर्ण। गोलंदाज राजू यांची नक्कीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी। पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसरा उत्कृष्ट चेंडू आणि त्याचबरोबर तिसरा चेंडू देखील या ठिकाणी हवेत टोलवलेला आहे। आपल्याला पाहायचं आज झेल होतोय का, परंतु पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि या ठिकाणी सलग 2 झेल ईगल या संघाने सोडलेले आहेत। नक्कीच या सोडलेल्या झेलचा परिणाम आपल्याला चालू असलेल्या सामन्यामध्ये पाहायला भेटेल। परंतु गोलंदाज राजू यांना आणि या ठिकाणी चौथ्या चेंडूवर खूपच लांब असा षटकार आपल्याला पाहायला भेटतोय फलंदाज मल्ला यांच्यातून। जर आपण असे सोपे झेल जर सोडाल तर नक्कीच आपल्या गोलंदाजाला असे पडणारे फटके हे आपल्याच डोळ्यातून पाहावे लागतात। चार चेंडूमध्ये अद्याप 16 या धावसंख्येवर पोहोचतोय जंक्शन हा संघ। पाहूया पुढचा चेंडू राजू यांचा उत्कृष्ट असा चेंडू। नक्कीच या पावसाने या चेंडूला साथ मिळावी आणि स्किड झालेला हा चेंडू जाऊन विसावतोय तो विकेट कीपर राणे यांच्या हातामध्ये। या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत तो राजू मल्ला यांना आणि या ठिकाणी स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतंय मल्ला यांच्या हातून। फलंदाजाने आऊट देण्याच्या अगोदरच स्वतः खेळपट्टी सोडताना आपण पाहिलं यांना। नक्कीच सिनियर खेळाडू असावेत तरी अशा खेळाडूंसारखे येणाऱ्या नवीन पिढीला अभिमान वाटावा, तसेच एक आदर्श म्हणून निर्माण करताना आपल्याला मल्ला यांची भूमिका पाहायला भेटली। तत्पूर्वी वळूया आपण सामन्याकडे। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर संघाची धावसंख्या जमते 1 षटकानंतर 16 या धावसंख्येवर। त्याचबरोबर मल्ला यांची जागा भरून काढण्यासाठी
जंक्शन या संघाकडून 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये येणारा नवीन फलंदाज फलंदाज मुकेश. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज इरफान. तर त्याचबरोबर पहिल्यांदाच या सामन्यातील पहिलाच चेंडू खेळताना आपण पाहत आहोत फलंदाज विक्की पाटील यांना. विक्की पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेटचा देखील पुरेपूर अनुभव असलेला हा फलंदाज. नक्कीच या लेदर क्रिकेटचा या रबरसाठी भरपूर फायदा होताना आपण पाहू शकतो. आणि बरोबर पहिला चेंडू या ठिकाणी फ्लॅट 6 मारताना आपण पाहत आहोत. गोलंदाजाने पूर्णपणे ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू तेवढ्याच कुशलतेने टोलवलेला विकी पाटील यांनी. या षटकाराने संघ पोचतोय तो 1 गडी बाद 22 या धावसंख्येवर. व्हॉलेंटियर्स जिथे कुठे असतील त्यांनी चेंडू जमा करायचा आहे. व्हॉलेंटियर्स अनिकेत अँकर आपण आपल्या व्हॉलेंटियर्सना विनंती करायची वारंवार चेंडू हरवताना आपण इथे पाहत आहोत. प्रत्येक वेळी खेळाडू हा बॉल आणण्यासाठी जाणार नाही. व्हॉलेंटियर्स नम्रता असावी. पुढील चेंडू खूप उत्कृष्ट असा चेंडू. कोणत्याच पद्धतीचा चेंडू हा विकी पाटील यांना समजलेला नाहीये. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहताना परंतु पंच राहुल जाधव यांचा कोणत्याच पद्धतीचा इशारा नाहीये. आणि हा निर्धाव चेंडूची सांगता होते. याबरोबर तिसरा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज इरफान. उत्कृष्ट आणि लांब असा टोलेला चेंडू फलंदाज विकी परेश यांनी. वैयक्तिक 12 या धावसंख्येवर खेळताना आपण पाहत आहात. फलंदाज मल्ला यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच तडफदार पद्धतीने फलंदाजी करताना आपण विकी पाटील यांना पाहत आहोत. त्याचबरोबर इरफान यांचा पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू. कोणत्याही पद्धतीचा चेंडू विकी पाटील यांना समजलेला नाहीये आणि केवळ लेग बाईच्या निर्णय घोषित करून केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल विकी पाटील यांना. 4 चेंडूचा सामना संपतोय. पाहूया पुढचा चेंडू प्रथमतःच फेस करतील फलंदाज मुकेश. आणि पुन्हा एकदा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न. 1 धाव तर होते. पाहूया दुसरी धाव आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. विकेटकीपर राणे यांचा एक शॉर्ट रनची अपील करताना आपल्याला पंच सुरेश मोहिते यांच्याकडे आपण पाहत आहोत. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय तो. त्याचबरोबर वरुण राजाचं देखील इथे आगमन होताना आपण पाहत आहोत. आणि या ठिकाणी सुरेश मोहिते पंच यांचा निर्णय आलेला आहे. 1 धाव शॉट दिलेले आहे. खेळाडूंनी कृपया विनंती असावी पंचांवर कोणत्याही पद्धतीचा दबाव टाकू नये. खेळाडू प्लीज सहकार्य करावे. आपण या षटकातील शेवटचा चेंडू. अद्याप धावा आहेत 1 गडी बाद 30. आणि हा शेवटचा चेंडू
पंच राहुल हे आम्हाला अवांतर चेंडू म्हणून घोषित करतायत. धन्यवाद पंच. शेवट चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. गोलंदाज इरफान यांना खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. खूपच लांब मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज लागून हवेत उडालेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक यांनी हा नक्कीच सोपा झेल या ठिकाणी सोडलेला आहे आणि या सोडलेल्या झेलाबरोबर एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने या षटकाची सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतीये 32. एक गडी बाद 32. आणि याचबरोबर वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक येताना पाहतोय आपण कर्णधार स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंटच्या भूमिकेमध्ये कर्णधार दीप. निर्धाव पद्धतीचा चेंडू, पहिल्या चेंडूवर बाउन्स टाकण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर विकेट कीपर राणे यांची मुख्य भूमिका आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा बाउन्सचा प्रयत्न आणि फलंदाज मुकेश यांचा स्विच चिट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागते आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागते ते फलंदाज मुकेश यांना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपण पाहत आहोत. पुरेपूर आपल्याकडे पेस नसताना सुद्धा योग्य टप्प्यावर गोलंदाजी करून बाउन्सिंगचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहत आहोत गोलंदाज दीप यांना. आणि हा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच राहुल यांनी अवांतर म्हणून घोषित केला आहे. डॉट पद्धतीचा चेंडू अद्याप खूप सुंदर अशी गोलंदाजी करताना आपण पाहत आहोत गोलंदाज दीप यांना. पुढील चेंडू सामना करतील तो विकी आणि हा त्रिफळाची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपण पाहत आहोत गोलंदाज दीप यांची. विकी यांच्या पारीचं या ठिकाणी अंत आणि विकी यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय नवीन फलंदाज शुभम रोकडे. पाहूया शुभम रोकडे कशा पद्धतीने फलंदाजी करतायत आणि आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतायत का. या षटकातील अद्याप 4 चेंडू समाप्त झाले आणि या 4 आणि हा निर्धाव चेंडूची सांगता होते गोलंदाज दीप यांची. दीप यांची गोलंदाजी जर पाहायचं म्हटलं तर अद्याप 5 चेंडू यांचे पूर्ण झालेत आणि या 5 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा यांनी खर्च केले आहेत. नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक रोमांचक निर्माण करताना आपण पाहत आहोत कर्णधार दीप यांना. आणि यापुढील अवांतर चेंडूचा इशारा. या अवांतर संख्येने संघाची धावसंख्या वाढतीये. संघाची धावसंख्या होतीये 2 बाद 35. आणि पुन्हा एकदा आपण पंच राहुल यांना दोन्ही हात जमिनीलगत समांतर करून अवांतर धावेचा इशारा देताना पाहत आहोत.
दीप यांची गोलंदाजी नक्कीच आत्तापर्यंत तरी सुरेख होती, परंतु या मागील 2 चेंडू अवांतर करून आपले परंतु यास निर्धाव चेंडू बरोबर षटक संपतंय आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 2 गडी बाद 36. एक खूप सुंदर असं ईगल बॉईज संघाचं कमबॅक आपण पाहत आहोत, कारण 2 षटकानंतर धावसंख्या होत्या त्या 32 आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 36. केवळ 4 धावांचं षटक पूर्ण केलंय तो गोलंदाज दीप. नक्कीच आपण बोलतो कॅप्टन हा नेहमी फ्रंटला असावा आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी पूर्ण सामन्याचं जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन गोलंदाजी केली ती कर्णधार दीप यांनी. त्याचबरोबर शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अजित. आणि या ठिकाणी डेड बॉलचा इशारा येतो, नो बॉलचा इशारा येतोय तो पंच सुरेश आणि राहुल यांचा. फलंदाजाला विनंती आहे, अशा चेंडूवर तुम्ही षटकार लगावू शकता, आपल्या येथे डेड बॉलचा नियम नाही आहे. पाहूया पुढील चेंडू अजित कोणत्या पद्धतीचा मारा करतील आणि बॅटची कडा लागून विकेट किपर राणे यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच या ठिकाणी आपण फलंदाज मुकेश यांचा कॉन्फिडन्स आपण पाहत आहात. नक्कीच यापुढे आम्हाला मोठे फटकेबाजी पाहायची शक्यता, परंतु हा अवांतर चेंडूचा इशारा. खूप खराब अशी गोलंदाजी आपण पाहतात अजित यांच्याकडून. आणि हा पुढील चेंडू उत्कृष्ट असा चेंडू टोलवलेला आहे मुकेश यांनी. एक धावेची, परंतु एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल ते फलंदाज मुकेश यांना. प्रथमतः सध्या फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईकवर येत आहेत फलंदाज रोकडे, शुभम रोकडे. या षटकातील अद्याप 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 2 गडी बाद 39. पुढील चेंडू मारा करतील ते गोलंदाज अजित. उत्कृष्ट असा चेंडू आणि हा पूर्णपणे निर्धाव चेंडू. कोणत्या पद्धतीचा चेंडू समजला नाहीये तो फलंदाज शुभम रोकडे यांचा, परंतु शुभम रोकडे यांचा खूपच दूरवर मारण्याचा प्रयत्न होता हा चेंडू आणि त्या नादामध्ये पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज शुभम रोकडे. पुढील चेंडू स्लोवर चेंडू टाकला गेलाय, परंतु कोणत्याच पद्धतीचा चेंडू हा फलंदाज शुभम रोकडे यांना समजला नाहीये आणि पुन्हा एकदा बीट होताना आपण पाहतोय फलंदाज शुभम रोकडे यांना. आणि याचबरोबर बाईच्या स्वरूपात 1 धाव संघासाठी भेटतीये आणि याचबरोबर संघाची धावसंख्या होतीये 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 40. आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतात मुकेश यांचा खूपच लांबवर लांब मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटची कडा घेते आणि चेंडू जागेवरच उंची घेतोय. आणि या ठिकाणी 2 धावांची पूर्तता होतीये. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 42. आणि या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू. पाहूया अजित कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकतायत आणि त्याचबरोबर मुकेश कोणत्या पद्धतीचा चेंडू टोलवत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मानावी लागेल अजित यांची. सुरुवातीचे 2 चेंडू खराब टाकल्यानंतर जो कमबॅक केलाय गोलंदाज अजित यांनी आणि ही तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तिसऱ्या धावेवर फलंदाज बाद होतोय आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती
हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. धन्यवाद मयूर यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकताय. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. 45चं टार्गेट नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. सामना 4 ओव्हरचा असेल पुढचा, याकडे देखील आपण लक्ष द्या. खूप चांगली स्पर्धा. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मृती चषक 2024चं हे खरं पावसाळी रबर बॉल क्रिकेटची हे पर्व आपण या ठिकाणी पाहत आहे. तर टॉस संपन्न झाला आणि 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली आघाडीची जोडी मैदानाकडे दाखल होताना आपण पाहू शकाल. 4 ओव्हरमध्ये प्रतिषटक 11.25 हा रेकॉर्ड 100 राहील या मॅचच्या दरम्यान. या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला, दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. खरं तर मुसळधार पावसाला सुरुवाती झाली आहे. मैदानाची आउटफील्ड आपण जर पाहिली, लश ग्रीन हाऊस आउटफील्ड आणि त्याचबरोबरने पडलेलं साचलेलं पाऊस तुम्ही पाहताय, पाणीचा पाहताय आणि अशा परिस्थितीमध्ये आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे. बॉल जेव्हा टप्पा पडेल तिथेच थांबेल, त्यामुळे तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील मोठं टार्गेट बनवण्यासाठी किंबहुना मोठं टार्गेट चेस करण्यासाठी. तर खूप चांगली स्पर्धा आपण इथे पाहता. 14 संघांचा प्रवेश या स्पर्धेमध्ये केला आहे, त्यामुळे वेळ फार महत्त्वाची राहील. प्रत्येक टीमला नम्रतेची विनंती असेल, आपण थोडं सहकार्य करा. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला राहील आणि बरोबर 20 मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी सत्र समाप्त करायचं आहे, जेणेकरून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पाडली जाईल शेवटच्या क्षणापर्यंत. याकडे सर्व खेळाडूंनी लक्ष द्या. संघनायकांना देखील विनंती राहील. आजचा दिवस आपण जर पाहिला गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. दुग्ध शर्करा योग आणि या स्पर्धेचं आयोजन सर्व खरं तर आपल्या आयुष्यातील सर्व मार्गदर्शक सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, खरं तर असं म्हणतात. आणि सर्व गुरुजनांना आपण पुन्हा एकदा अभिवादन करूया. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरं तर फॉर्मॅट आपण जर पाहिला, पावसाळी रबर बॉल आणि त्यामध्ये एंटर कॉलनी कळंबोली परिसर आपण पाहिला. प्रचंड विस्तार या परिसराचा आहे आणि या परिसरातील एंटर कॉलनी संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा खेळ पाहण्याची संधी आज तमाम कळंबोली वासियांना मिळाली. आणि खरं तर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट PTCच्या माध्यमातून केलं जातं. किरण दळवी, केतन दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं राहील. चांगलं योगदान राहिलंच आतापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी ही सर्व्हिस PTCने आतापर्यंत दिली आहे आणि आज त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी तुम्हाला पाहायला मिळेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. लगेचच सामना सुरू होईल. दोन्ही टीमला सूचना, खास करून पंचांनाही विनंती असेल, टाईम अलर्ट करा. 20 मिनिटामध्ये सत्र समाप्त व्हायला हवं. आणि पहिली जोडी दीप स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन आणि त्यांच्या बरोबरीने संदीप नेगी हे 2 खेळाडू आघाडीच्या मैदानाकडे दाखल झालेले आहेत. बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी फिल्डिंग टीमचा पहिला गोलंदाज इरफान आला बॉलिंग खरं तर मार्कमध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी. समोर दीप कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 45 धावांचं टार्गेट, 11.25 हा रेकॉर्ड 100. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, अकूट टप्प्याचा होता. पहिल्या बॉल ते बिगिट करायचा होता. एज लागून बॉल चालला त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड बॅनला पहिली सिंगल घेत मात्र अकाउंट ओपन केलं दीप या संघनायकाने. अकाउंट ओपन झालं. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 1 धाव आली धावफलकावरती. सुरुवात दमदार करावी लागेल. रबर बॉल क्रिकेटचा फॉर्मॅट आपण जर पाहिला, जेव्हा मुसळधार पावसाळा सुरुवात होते तेव्हा मात्र फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, कारण त्या ठिकाणी हँड अँड आय कॉर्डिनेशन फारसं नीटचं जुळत नाही. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करून या ठिकाणी चांगली फलंदाजी फलंदाजांना करावी लागेल. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल नेगी स्ट्रायकिंग एंडवरती आलेत. इरफान चांगली बॉलिंग ॲक्शन. यावेळेला आव देखना ताव, बल्ला घुमाने की कोशिश. खरं तर ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता, भरपूर वेगवान चेंडू होता. फुलर लेन पॅड लाईनवरती पाहायला मिळाला. लाऊड अफी झाली होती. आणि इथे आपण पाहू शकाल खेळाडू सुरक्षित. सध्या पावसाळी फॉर्मॅटमध्ये LBW विकेट दिलाच जात नाही आहे रायगडमधल्या अनेक स्पर्धांमध्ये, पण इथे अपील जरूर झाली होती. नियमावली इथल्या वेगळ्यात, त्यामुळे त्या नियमांचं पालन हे प्रत्येक खेळाडूंना करावं लागेल. 1 रन त्या ठिकाणी मिळाली इरफानच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा इरफान सज्ज. यावेळेला आपण पाहिला खरं तर कव्हर्समध्ये खेळायचं होतं, पण बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, तेज तरार बॉल, टप्पाही सुंदर. बॉल पडल्यानंतर खाली राहिला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी मग पाहू शकाल इरफानच्या माध्यमातून. 11.25 म्हणजे पर ओव्हर मागे 1 मोठा फटका हवा आहे. याही वेळा आपण पाहिला खरं तर ताकद
वापरायचे आहे, परंतु बॉलच्या लाईनमध्ये फलंदाज नव्हते. तुम्हाला थोडासा फुटवर्कचा वापर करावा लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा डॉमिनेट केलं इरफानने दीप या फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात जर चांगली मिळाली फिल्डिंग टीमला, कमी धावांचं षटक पाहायला मिळालं तर दबाव डेफिनेटली बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येईल. आणि जर का सुरुवातीला एखाद दुसरा मोठा फटका फलंदाजच्या बॅटमधून आला तर मात्र धावांचा पाठलाग करताना थोडंसं सुरक्षितरित्या ते पुढे जातील. याही वेळेला आपण पाहिलं अप्पर कटचा प्रयत्न, बाउन्सरचा वापर. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. एक बाउन्सर तुम्ही एका षटकामध्ये वापरू शकताय. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार त्या बाउन्सरचा योग्य वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढचा बाउन्सर आला तर मात्र कदाचित पंचांकडून दंडित केलं जाईल. चांगलं कमबॅक. इरफानची बॉलिंग ॲक्शन चांगली आहे, टप्पाही नियंत्रित आहे. वन्स अगेन पुढे आले, स्टेप आउट झाले. यावेळेला बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. फॉलो थ्रूमध्ये त्या ठिकाणी चेंडू उचललाय गोलंदाजाने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2. अजूनही 18 चेंडूमध्ये 43चं आव्हान बाकी आहे. म्हणजे 14ची सरासरी 14.33च्या सरासरीनं पुढे जावं लागेल. करंट रन रेट आपण जर पाहिला 2 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, त्यामुळे आता रिक्वायर्ड रन रेट हे थोडंसं वाढलंय. 14.33च्या सरासरीने पुढे जावं लागेल. चला शॉर्ट टी मीटिंग विनंती राहील फिल्डिंग टीमला, आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्या. सकाळचं खरं तर आल्हाददायक वातावरण आणि सकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसातला हा 3रा सामना होतोय. ही देखील एक आनंदाची खरं तर गोष्ट आहे, कारण अनेक ठिकाणी स्पर्धा आपण पाहिल्या सुरुवातीचे सामने उशिरा होतात, त्यामुळे प्रेशर येतं आयोजकांवरती. पण इथे सुरुवातीलाच आपण जर पाहिलं सकाळ सकाळ हा 3रा सामना या ठिकाणी संपन्न होतो, त्यामुळे स्पर्धा बरोबर वेळेवरती सुरू झाली. आजचा खरं तर विकेंडचा दिवस, संडे, सुपर संडे, आणि या सुपर संडेमध्ये क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना तुम्हाला तमाम कोलंबोही वासिय या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय अखिल. पहिल्या ओव्हरमध्ये इरफानने चांगलं स्टार्ट दिलं आपल्या टीमला. आता अखिल गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला शफल क्रॉस खेळायचा, बॉलचा टप्पा ओळखला आणि बरोबर डीप स्क्वेअर लेगला फटका खेळून काढलाय. पहिली रन पूर्ण केले, दुसरा रनचा प्रयत्न होतोय. भरपूर वेगाने निघाले, 2 धावा देखील कंप्लीट त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नेगी अँड दीप. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये बिनबाद 4. दिल्ली अबीबी दूर आहे. 41 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. 17 बॉल 41चं समीकरण बाकी आहे. या धावांचा पाठलाग करताना खतर एक मोठी पार्टनरशिप हवी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, तर एका बाजूने ब्रेक थ्रू हवा आहे फिल्डिंग टीमला. चांगलं योगदान. यावेळेला स्लॉक स्वीप केलाय, मागचा पाय वाकवला, मिड विकेट क्षेत्राकडे हा फटका खेळून काढलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. रन्समधील 4, चौकार. 4 धावा या बॉलवरती आल्या. या फटक्यांची गरज आहे बॅटिंग टीमला, आणि इथे नेगीच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. धीम्या गतीचा बॉल, स्टेप आउट झाले, स्लॉक स्वीप. अप्रतिम टायमिंग आणि खूप चांगला फटका नेगीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अखिलवरती आक्रमण केलं आणि इथे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे तब्बल 8 धावा. बिनबाद 8. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. राऊंड विकेट. यावेळेला फाईन खेळलेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय, आउट ऑफ द पार्क. इट इज अ मॅक्झिमम हिट षटकार. बॉलची पूर्तता करा आपण मैदानामध्ये. खराब लाईनमध्ये टाकलेला चेंडू. इरफान खरं तर सांगतोय त्या ठिकाणी अखिलला की ही लाईन खराब आहे, तुम्ही डाव्या यष्टीवरती शॉर्ट ऑफ प्लेन बॉल टाकू शकत नाही फलंदाजांना. आणि डाव्या यष्टीवरचा बॉल त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला. नेगीच्या बॅटमधून हा षटकार इथे पाहायला मिळाला. 6 धावा आल्या, संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये 14 या धावसंख्येवरती. टार्गेट 45, 31ची गरज. पुन्हा शफल झाले. यावेळेला धीम्या गतीने बॉल आला, बरोबर फलंदाजाला फॉलो केलं आणि इथे बॉल मात्र मागे चालला थर्डमॅनच्या दिशेमध्ये. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. एका रनने संघ पुढे चाललाय. 15 धावा.
धावफलकावरती पाहायला मिळतील. येणारे 14 चेंडू विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज. सामना बॅलन्स आहे. फिल्डिंग टीमला खरं तर विकेटची गरज आहे. जर का एखादा विकेट त्यांना मिळाला तर डेफिनेटली ते डॉमिनेट करतील फलंदाजांना. आणि पार्टनरशिप जर का या ठिकाणी मोठी झाली तर मात्र अडचणी वाढतील फिल्डिंग टीमच्या वाट्याला. कॅप्टन दीप स्ट्रायकिंग एंडला आलाय. 15 धावा धावफलकावरती. येणारे 14 चेंडू विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना, हाय व्होल्टेज मॅच तुम्ही त्या ठिकाणी पाहता दोन टीमच्या दरम्यान. याही वेळेला आपण पाहिला खरं तर बिगिट करताना दीपला अडचणींना सामोरं जावं लागतं आणि विकेट किपरचं खरं तर प्रेझेन्स ऑफ माइंड थोडंसं गडबडलं. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला असता तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता, परंतु स्ट्रायकिंग एंडला टार्गेट केलं नेगीला. दरम्यान नेगी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये अतिशय वेगाने सुरक्षित पोहोचला. 1 रन कंप्लीट झाली. 16 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. शेवटचे 13 बॉल विजयासाठी 29 धावांची गरज. 13 चेंडू आणि 29 धावांचं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. या षटकातला शेवटचा निर्णायक बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये इरफानने फक्त 2च धावा दिल्या होत्या. चांगलं षटक हाताळलं, इकॉनॉमिकल फिगर षटक. त्यानंतर मात्र या षटकामध्ये थोडंसं आक्रमण पाहायला मिळालं अखिलच्या अगेन्स्ट. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल अखिल या गोलंदाजाला. टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिली 16 धावा आहेत. अजूनही 29 धावांची गरज. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑलॉंग द कार्पेट बॉल चालला त्या ठिकाणी सिलिमिडॉनला. स्वतःच्या फळातून चेंडू उचललाय. रिस्क घेत नाही नेगी. त्या ठिकाणी 1च रन असेल या चेंडूवरती. 2 षटकं संपली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 17. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. खरं तर 14 संघ सहभागी झालेले आहेत. त्यामुळे पुढच्या फेरीमध्ये विषम अंकाचे संघ मिळतील. तुम्हाला 7 संघ मिळतील. त्यामुळे जो शेवटचा सामना होईल त्या टीमला बाय दिली जाईल. 7वा सामना ज्या 2 संघांमध्ये होईल त्यातून विनर टीमला बाय दिले जाईल. बाकी सामने हे सिरियल वाईजच खेळवले जातील. ही सूचना असेल आयोजकांकडून प्रत्येक टीमला. आणि बरोबर वेळेवरती आपण स्पर्धा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. प्रत्येकाला विनंती राहील आपण थोडं सहकार्य करा, कारण आयुष्यामध्ये गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही. आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झाला आहे. इथे आपण पाहता टार्गेटचा विचार केला. 17 धावा पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या. 12 बॉल 28 पर ओव्हर 14.00 बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मुकेश. यॉर्करचा प्रयत्न. हाफ हेलिकॉप्टर बॉलला उडवला. बॉल बॅक ड्राईव्ह मागे चाललाय. त्या ठिकाणी फिल्डर आहेत ताईनात. सिंगल मिळाली. फिल्डिंग चांगली. थ्रोही तितका सुंदर पाहायला मिळाला. 1 रन या बॉलवरती मिळेल. शेवटचे 11 चेंडू विजयासाठी आता 27 धावांची गरज. 11 बॉल 27 धावा. हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. एक एक पाऊल पुढे टाकायचा फलंदाजांना. रन्स बनवायच्या तर एका बाजूने रन्स रोखायच्यात फिल्डिंग टीमला. यावेळेला देखील मिस टायमिंग स्ट्रोक. वारंवार प्रयत्न होतोय खरं विसेपमध्ये खेळण्याचा दीपच्या माध्यमातून, पण त्यांच्या रडारमध्येच बॉल येत नाही आहेत. याचं कारण आहे फुटवर्कचा अभाव. बॉलची लाईन त्यांना रीड करावी लागेल. आणखीन एक सिंगल. 10 बॉल 26चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. मॅच ऑन. कोण जिंकणार हा सामना? फिल्डिंग करणारा संघ की बॅटिंग करणारा संघ? कारण बॅटिंग करणाऱ्या संघाची जमेची बाजू आपण जर पाहिली बिनबाद. एक खेळाडू बाद झालेला नाही आहे. त्यामुळे अजूनही नेगी संघर्ष करतात. त्यांना प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये धावा बनवण्यासाठी. 10 बॉल 26 धावा. याही वेळेला आपण पहिला खरं तर मागे चालला बॉल फाईन लेग क्षेत्राकडे, बॅकवर्ड क्षेत्राकडे, डीप बॅकवर्ड क्षेत्राकडे फिल्डर्स त्या ठिकाणी आहेत. सेकंडचा कॉल. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 9 चेंडूमध्ये 24 धावा. 9 बॉलमध्ये 24 हे समीकरण आता मैदानामध्ये आलेलं आहे. धावांचा पाठलाग करताना नेगी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, परंतु गोलंदाजांचंही कौतुक करावं लागेल. चांगला बॉलिंग अटॅक फिल्डिंग टीमकडून पाहायला मिळाला. शेवटचे 9 बॉल विजयासाठी आता 24 धावांची गरज. यावेळेला खेचून मारला बॉलला. शॉटम पूल, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल षटकार. 6 धावा.
फटका या क्षणाचा आपण पाहिला. 8-18चं कॅल्क्युलेशन. याही वेळेला आपण पाहिला हुक केला बॉलला, मागे चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. नेगी ऑन फायर, लगातार दुसरा षटकार. सात 12 अतिशय महत्वाचा खरं तर आता हा खरं तर कॅल्क्युलेशन. यावेळेला डाऊन द ग्राउंड, क्या बात है, अफलातून स्ट्रोक, वेगवान स्ट्रोक, लगातार तिसरा षटकार येतोय. आता समीकरण उरलंय 6 मध्ये 6. सूचकता संकट मोचक म्हणून संघासाठी उभा राहिला नेगी हा फलंदाज. 18 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत आपल्या संघ 11 चेंडूमध्ये 36 धावांचं योगदान दिलंय. अनस्टॉपेबल इनिंग त्याची राहिली. आता मॅच मध्ये समीकरण आपण जर पाहिलं, शेवटचे 6 बॉल आणि 6 धावांची गरज. रन बॉल, अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखादा गोलंदाज याने आपली गुणवत्ता सिद्ध केली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. या मॅच मध्ये किमान 6 धावा करायच्यात आणि या धावा रोखण्याचा प्रयत्न फिल्डिंग टीमलाही करावा लागेल. पहिला चेंडू फुल टॉस, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. दीपच्या बॅटमधून हा धमाका. लॉंग ऑनला फिल्डर जज करतात. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. कहाणी में ट्विस्ट. 5 चेंडू आणि आता 6 धावा. पाच चेंडूमध्ये आता 6 धावांची गरज. 5 बॉल 6 रन बॉल कॅल्क्युलेशन. जर सामना बरोबरीने सुटला, टॉस विनच्या आधारावरती निर्णय दिला जाईल. टॉस जिंकलाय बॅटिंग टीमने. 5 जरी धावा आल्या तरी इथे मात्र हा सामना जिंकता येईल बॅटिंग संघाला. अजूनही मॅच संपलेली नाही. मी मगाशी म्हटलं 6 बॉलमध्ये जरी 6 असल्या तरी शेवटचं षटक निर्णायक टाकण्यामध्ये यश आलं गोलंदाजाला. डेफिनेटली हा सामना रफ अँड टफ तुम्हाला होताना पाहायला मिळेल. कहाणी में ट्विस्ट. नेगी जितका वेळ नॉन स्ट्रायकिंग एला राहील तो प्रयत्न आता फिल्डिंग टीमलाच करावा लागेल. नेगीला जर तुम्ही शांत ठेवता हा सामना तुमच्या खिशामध्ये येईल. 5 बॉल आणि 6 धावा. बॉल तयार. राईट मोर द विकेट. या वेळेला वाईड यॉर्करचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. लाईन चांगली लाऊड ऑफिस झाली आहे. लाऊड ऑफिस झाली आहे. कॉर्ड बँड विकेटसाठी चेक केलं जाईल. निर्णय पंचांचा येतोय. चार चेंडूमध्ये 6 धावा. डॉट बॉल. 3 चेंडूमध्ये 6 धावांचं समीकरण बाकी आहे. वॉट अ मॅच. विकी आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. यावेळेला पुढे आले
स्ट्राईक हवी आहे नेगीला आणि इथे मात्र आता 1 रन मिळाली. स्ट्राईक अतिशय महत्वाची होती नेगीसाठी. 2 बॉलमध्ये 5. विकीचंही कौतुक करावं लागेल. बरोबरीसाठी 4 धाबा. जरी 4 धाबा जरी 2 चेंडूमध्ये केल्या तरी बॅटिंग संघ विजयी होईल, कारण नाणेफेकीचा कौल ज्या संघाच्या बाजूला लागलाय त्या टीमला विजयी घोषित केलं जाईल जर का सामना बरोबरीने सुटला तर. अन्यथा या मॅचचा रिझल्ट वेगळा असेल. अजूनही 2 बॉल 4. नेगी आपण पाहिला संघासाठी संकट मोचक म्हणून उभा राहिलाय. त्याला रोखायचं आहे तुम्हाला. रणनीती आखावी लागेल, स्ट्रॅटर्जी बनवावी लागेल, शेवटपर्यंत संघर्ष हा करावाच लागेल. विकीचंही कौतुक. 2 बॉल 4 वरती 5 वरती हा सामना आलाय. अजूनही सामना संपलेला नाहीये. हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहताय, अनुभवताय. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मृती चषक या 2024 या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य असं हे आयोजन. 2 बॉल 5. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील आता खरं दोन्ही संघांना. एच अँड एव्हरी रन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हणतात. एक रन महत्वाचे. त्या रन बनवण्यासाठी मात्र आता इथे घाम गावा लागतोय या मुसळधार पावसामध्ये फलंदाजांना. तर त्याच रन रोखण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतोय फिल्डिंग टीमला. 2 बॉल 5चं कॅल्क्युलेशन. सकाळचं हे सत्र आपण पाहता मैदानामध्ये एन्जॉय करताय. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑनला. झेल इम्पॉर्टंट राहील. झेल टिपला तर मात्र अडचणी वाढतील. व्हॉट अ कॅच. पाच. चौकार जरी आला तरी या मॅच मध्ये विजयी होईल फलंदाजी करणारा संघ. हाय व्होल्टेज उत्कंठावर्धक अजित डू ऑर डाय करो या मरो अशी सिच्युएशन त्याच्या समोर राहील. या मॅच मध्ये या सामन्याचा रिझल्ट काय असेल याचं उत्तर खरं तर फलंदाजाला द्यावं लागेल, गोलंदाजालाही द्यावं लागेल. अप्रतिम स्पेल राहिलाय. शेवटपर्यंत संघर्ष. या पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च करत 2 खेळाडू बाद केले विकीने आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना विकीला आपण पाहताय. 1 बॉल 5. चौकार जरी आला तरी हा रिझल्ट या सामन्याचा येईल बॅटिंग संघाच्या वाट्याला. त्यामुळे आता इथे निर्णायक चेंडू टाकतोय गोलंदाज विकी. समोर चेंडू फेस करायचा त्या ठिकाणी अजितला. चांगली फलंदाजी नेगीने केली, प्रयत्न केले त्याने जरूर, परंतु चांगला झेल लॉंगॉनला टिपला क्षेत्ररक्षकाने आणि मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालं. शेवटचा 1 बॉल 5. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार डाव द्या या मॅचसाठी. शेवटचा 1 चेंडू आणि 5 धाबांची गरज. चला स्पीडअप करा. हाय व्होल्टेज मॅच तुम्ही पाहताय. शेवटपर्यंत संघर्ष. 1 साइड मॅच झाली होती 3ऱ्याच ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर नेगी शांत राहिला, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला. त्याचा फायदा मिळाला बॅटिंग खरं तर फिल्डिंग टीमला. आणि आता मात्र आपण पाहिला संकट येत आहेत बॅटिंग टीमच्या वाट्याला. 1 बॉल 5. अजित टू विकी, विकी टू अजित. यावेळेला आपण पाहिला स्क्वेअर लेग मध्ये फटका चाललाय. 4 धावा पळून जरी काढल्या तरी या ठिकाणी सामन्याचा रिझल्ट वेगळा होईल, परंतु तिथे दीप जर आपण पाहिला रनिंग बिटवीन विकेटमध्ये मागे राहिला आणि हा सामना मात्र फिल्डिंग टीमने जिंकलाय. वेल प्लेड. फिल्डिंग टीमचं कौतुक, विकीचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम षटक हाताळलं.